नमस्कार मित्रांनो, उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीरावर त्याचा थेट परिणाम दिसायला लागतो. शरीरामध्ये उष्णता वाढते, सतत थकवा जाणवतो, डोकं जड वाटतं आणि दिवसभर काहीही करण्याची इच्छा होत नाही. सकाळी उठल्यानंतरही ताजेपणा जाणवत नाही. उलट शरीर अधिक सुस्त वाटतं. अनेक लोक अशी तक्रार करतात की रात्री व्यवस्थित झोप झाली तरी सकाळी फ्रेश वाटत नाही, शरीर हलकं वाटत नाही आणि दिवसभर ऊर्जा कमी जाणवते. मित्रांनो, हे सगळं ऐकायला साधं वाटत असलं तरी यामागे एक मोठं कारण लपलेलं असतं आणि ते म्हणजे आपली सकाळची चुकीची सवय आणि दिनचर्या. मित्रांनो, जर आपण सकाळची सुरुवात योग्य पद्धतीने केली तर हा सगळा त्रास सहज दूर होऊ शकतो. फक्त काही छोट्या पण प्रभावी सवयी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये समाविष्ट केल्यास तुमचं शरीर दिवसभर थंड, हलकं आणि ऊर्जावान राहू शकतं. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 5 सोप्या आणि नैसर्गिक सवयी सांगणार आहे ज्या तुम्ही उन्हाळ्यात सकाळी उठल्यावर केल्यास तुमच्या शरीरातील उष्णता कमी होईल, पचनक्रिया सुधारेल आणि दिवसभर तुम्ही अधिक ताजेतवाने आणि सक्रिय राहू शकाल. मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सकाळी उठल्यानंतर आपल्या शरीराला सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. रात्री झोपेत असताना आपण अनेक तास पाणी घेत नाही, त्यामुळे शरीर थोडं डिहायड्रेट होतं. म्हणूनच उठल्यावर लगेच 1 ग्लास पाणी पिणं ही सवय अत्यंत महत्त्वाची आहे. हे पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकण्यास मदत करतं आणि पचनक्रियेला चालना देतं. मित्रांनो, उन्हाळ्यात ही सवय आणखी महत्त्वाची ठरते कारण उष्णतेमुळे शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं. जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायलात तर शरीराला आतून थंडावा मिळतो आणि दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं. यामुळे डोकेदुखी, थकवा आणि सुस्ती कमी होण्यास मदत मिळते. मित्रांनो, ह्याशिवाय पाणी पिण्याची सवय तुमच्या त्वचेसाठी देखील फायदेशीर ठरते. शरीरातील टॉक्झिन्स बाहेर पडल्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसते. त्यामुळे दिवसाची सुरुवात नेहमी पाण्याने करा. ही एक छोटी सवय तुमच्या संपूर्ण आरोग्यावर मोठा परिणाम करू शकते. भिजवलेले मनुके ही एक अतिशय साधी दिसणारी पण शरीरासाठी अत्यंत शक्तिशाली अशी सवय आहे जी तुम्हाला नैसर्गिक आणि स्थिर ऊर्जा देण्याचे काम करते. मित्रांनो, अनेक लोकांना सकाळी उठल्यानंतर थकवा जाणवतो, शरीर जड वाटतं किंवा काम करण्याची काही इच्छाच होत नाही. यामागचं एक मोठं कारण म्हणजे शरीरात पोषक घटकांची कमतरता आणि योग्य ऊर्जा स्त्रोतांचा अभाव. अशा वेळी भिजवलेले मनुके तुमच्यासाठी एक नैसर्गिक एनर्जी बूस्टर म्हणून काम करू शकतात. रात्री काही मनुके पाण्यात भिजवून ठेवले की ते अधिक मऊ होतात आणि त्यातील पोषक तत्व शरीराला सहज शोषून घेता येतात. यामध्ये असलेली नैसर्गिक साखर शरीराला त्वरित ऊर्जा देते, तर आयरन रक्ताची गुणवत्ता सुधारून अशक्तपणा कमी करण्यास मदत करते. अँटीऑक्सिडंट्स शरीरातील हानिकारक घटकांशी लढतात आणि शरीराला आतून मजबूत बनवतात. त्यामुळे दिवसाची सुरुवात जर ह्या छोट्या सवयीने केली तर तुमचं शरीर हळूहळू अधिक सक्रिय, हलकं आणि ऊर्जावान होऊ लागतं. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये तर ह्या सवयीचं महत्त्व आणखीनच वाढतं कारण ह्या काळामध्ये शरीरातून घामाच्या रूपाने पाणी आणि आवश्यक खनिजे म्हणजेच मिनरल्स मोठ्या प्रमाणात बाहेर पडतात. त्यामुळे शरीरात कमजोरी, चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे ही समस्या सामान्य बनते. भिजवलेले मनुके ह्या सगळ्या समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात कारण ते शरीरातील पाण्याचा समतोल राखण्यास मदत करतात आणि ऊर्जा दीर्घकाळ टिकवून ठेवतात. याशिवाय ते पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील खूप उपयुक्त ठरतात. सकाळी रिकाम्या पोटी मनुके खाल्ल्याने आतड्यांची हालचाल सुधारते, पोट साफ राहते आणि गॅस, ॲसिडिटी किंवा बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या कमी होतात. मित्रांनो, ही सवय नियमित केली तर तुमच्या शरीरात एक सकारात्मक बदल दिसून येतो. तुम्हाला दिवसभर हलकं, फ्रेश आणि अधिक उत्साही वाटू लागतं. त्यामुळे भिजवलेले मनुके ही फक्त एक साधी सवय नसून ती तुमच्या आरोग्याला मजबूत बनवणारी आणि उन्हाळ्यात शरीराला संतुलित ठेवणारी एक प्रभावी नैसर्गिक पद्धत आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरात उष्णता वाढणे, पोटात जळजळ होणे, सतत तहान लागणे आणि थकवा जाणवणे अशा सारख्या समस्या खूप सामान्य असतात. अशा वेळी बडीशेपचे पाणी हे एक अत्यंत साधे पण आश्चर्यकारक परिणाम देणारे नैसर्गिक पेय ठरते. बडीशेपमध्ये असलेले पोटॅशियम, अँटीऑक्सिडंट्स आणि नैसर्गिक शीतल गुणधर्म शरीराचे अंतर्गत तापमान संतुलित ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे शरीराला आतून थंडावा मिळतो आणि उष्णतेमुळे होणारी अस्वस्थता कमी होते. विशेष म्हणजे हे पाणी केवळ थंडावा देत नाही तर पचन संस्थेलाही मोठा आधार देते. बडीशेपमधील घटक पचनक्रिया सुरळीत करतात, गॅस आणि ॲसिडिटी कमी करतात आणि पोट हलकं ठेवतात. जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी हे पाणी घेतलं तर त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो कारण त्यावेळी शरीर पोषक घटक सहज शोषून घेतं.
बडीशेपचे पाणी बनवण्याची पद्धतही खूप सोपी आहे. रात्री 1 ते 2 चमचे बडीशेप 1 ग्लास पाण्यामध्ये भिजत ठेवा आणि सकाळी ते गाळून प्या, किंवा वेळ नसेल तर पाणी उकळूनही तयार करू शकता. याशिवाय बडीशेपचे पाणी शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि निर्जलीकरण टाळण्यास देखील महत्त्वाची भूमिका बजावते, जे उन्हाळ्यामध्ये अत्यंत गरजेचे असते. घामाच्या रूपाने शरीरातून पाणी आणि खनिजे सतत बाहेर पडत असतात, त्यामुळे थकवा, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो. पण जर तुम्ही नियमितपणे बडीशेपचे पाणी घेतले तर शरीरातील द्रव पातळी संतुलित राहते आणि ऊर्जा टिकून राहते. याचबरोबर हे पेय शरीरातील विषारी द्रव्य बाहेर काढण्यास मदत करतं, त्यामुळे त्वचा अधिक स्वच्छ, निरोगी आणि चमकदार दिसू लागते. उन्हामुळे होणारे त्वचेचे नुकसान कमी करण्यासाठीही हे उपयुक्त ठरतं. मित्रांनो, हळूहळू ही सवय अंगीकारल्यास तुम्हाला जाणवेल की तुमचं शरीर अधिक हलकं, पोट अधिक आरामदायक आणि मन अधिक ताजेतवाने होत आहे. त्यामुळे बडीशेपचे पाणी हे फक्त एक घरगुती उपाय नसून उन्हाळ्यात शरीराची काळजी घेण्यासाठी एक प्रभावी आणि नैसर्गिक पद्धत आहे, जी तुमच्या दैनंदिन दिनचर्येचा एक महत्त्वाचा भाग बनू शकते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये सकाळचा नाश्ता हा फक्त पोट भरण्यासाठी नसून संपूर्ण दिवसासाठी शरीराला योग्य थंडावा, हलकं पचन आणि स्थिर ऊर्जा देणारा असावा लागतो. उष्णतेमुळे शरीर आधीच थकलेलं आणि संवेदनशील झालेलं असतं. त्यामुळे जड, तेलकट किंवा अति तिखट पदार्थ खाल्ले तर पचनावर ताण येतो आणि दिवसभर सुस्ती, ॲसिडिटी किंवा अस्वस्थता जाणवू शकते. म्हणूनच ह्या काळात नाश्त्यासाठी असे पदार्थ निवडणे महत्त्वाचे ठरते, जे पचायला हलके, थंड गुणधर्म असलेले आणि पोषणाने समृद्ध असतात. दही पोहे, ओव्हरनाईट ओट्स, फळांचे स्मूदी, इडली किंवा मूग डाळीचे धिरडे यांसारखे पदार्थ शरीराला आवश्यक ऊर्जा देतानाच पचनक्रिया सुरळीत ठेवतात. विशेषतः दहीसारख्या पदार्थांमध्ये असलेले प्रोबायोटिक्स आतड्यांच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात, ज्यामुळे पोट हलकं राहतं आणि अन्नाचे पचन अधिक चांगल्या प्रकारे होते. तसेच टरबूज, खरबूज किंवा काकडीसारखी पाणीदार फळे शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करतात आणि शरीराला नैसर्गिक हायड्रेशन देतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर ताजेतवाने आणि हलके वाटते. याशिवाय योग्य नाश्ता म्हणजे फक्त पदार्थांची निवड नाही, तर त्यामागे असलेली सवय आणि संतुलनही तितकंच महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ, ओव्हरनाईट ओट्स सारखा नाश्ता केल्यास तुम्हाला कार्बोहायड्रेट्स, फायबर आणि प्रथिनांचा उत्तम समतोल मिळतो, ज्यामुळे ऊर्जा हळूहळू मिळते आणि ती जास्त वेळ टिकते. मूग डाळीचे धिरडे किंवा मोड आलेले कडधान्य शरीराला प्रथिने देतात, जे स्नायूंसाठी आणि ताकदीसाठी आवश्यक असतात. काकडी पुदिन्याचे सँडविच किंवा हलके पोहे हे पचायला सोपे असल्यामुळे पोटावर ताण येत नाही आणि शरीराला थंडावा मिळतो. मात्र ह्या सगळ्यांबरोबरच काही साध्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जास्त तेलकट आणि तिखट पदार्थ टाळणे, नाश्त्यात ताजी फळे आणि नैसर्गिक रसांचा समावेश करणे आणि दिवसभर पुरेसं पाणी किंवा नारळ पाणी पिणे. मित्रांनो, जर तुम्ही ह्या सवयी अंगीकारल्या तर हळूहळू तुमच्या शरीरात सकारात्मक बदल दिसायला लागतील. पचन सुधारेल, उष्णतेचा त्रास कमी होईल आणि तुम्ही दिवसभर अधिक ऊर्जावान, हलके आणि ताजेतवाने राहाल. मित्रांनो, ओव्हरनाईट ओट्स हा आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत एक अत्यंत स्मार्ट, पौष्टिक आणि सोयीस्कर नाश्त्याचा पर्याय म्हणून पुढे आला आहे. ह्याची खासियत म्हणजे हा नाश्ता तयार करण्यासाठी सकाळी काहीच मेहनत घ्यावी लागत नाही, कारण तो आधीच रात्री तयार करून ठेवलेला असतो. पारंपरिक पद्धतीप्रमाणे ओट्स शिजवण्याऐवजी त्यांना दूध, दही किंवा दोन्हींच्या मिश्रणात भिजवून ठेवले जाते, ज्यामुळे रात्रभरात ते पूर्णपणे मऊ होतात आणि सकाळी थेट खाण्यासाठी तयार होतात. मित्रांनो, ह्या प्रक्रियेमुळे ओट्समधील पोषक घटक अधिक सहजपणे पचण्यास मदत होते आणि त्याचा टेक्स्चरही खूप क्रीमी आणि चविष्ट बनतो. मित्रांनो, ह्यामध्ये चिया सीड्स, सुकामेवा, ताजी फळे किंवा मध घालून तुम्ही याला अजून पौष्टिक आणि रुचकर बनवू शकता. फक्त 5 मिनिटांमध्ये रात्री तयारी करून ठेवायची आणि सकाळी फ्रेश, थंड आणि हेल्दी नाश्ता तयार असतो. हीच या पदार्थाची खरी ताकद आहे, जी विशेषतः उन्हाळ्यात खूप उपयोगी ठरते. मित्रांनो, ह्याचे फायदेही तितकेच प्रभावी आहे. ओव्हरनाईट ओट्समध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असल्यामुळे ते पचनक्रिया सुधारतात आणि पोट जास्त वेळ भरलेले ठेवतात, ज्यामुळे अनावश्यक भूक कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. मित्रांनो, हा नाश्ता शरीराला स्थिर आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा देतो, त्यामुळे दिवसभर थकवा जाणवत नाही आणि काम करण्याची क्षमता वाढते. विशेषतः जे लोक सकाळी वेळेअभावी नाश्ता टाळतात किंवा घाईमध्ये काहीतरी अनहेल्दी खातात, त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो. मित्रांनो, ह्याशिवाय हा पूर्णपणे कस्टमायझेबल असल्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि गरजेनुसार त्यामध्ये बदल करू शकता. कधी फळांचा गोड फ्लेवर तर कधी ड्रायफ्रुट्सचा पौष्टिक टच. सकाळी उठल्यावर लगेच मोबाईल, काम किंवा धावपळीत स्वतःला झोकून देण्याऐवजी काही क्षण स्वतःसाठी राखून ठेवणे ही एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी अशी सवय आहे.
दिवसाची सुरुवात कशी होते यावर संपूर्ण दिवसाची दिशा ठरते. आणि जर ती सुरुवात शांत, स्थिर आणि सजग पद्धतीने झाली तर त्याचा परिणाम मनावर आणि शरीरावर सकारात्मकरित्या होतो. काही मिनिटे शांत बसणे, डोळे मिटून खोल श्वास घेणे किंवा साधं ध्यान करणे ह्या छोट्या सवयी मनाला स्थिर करतात, विचारांची गती कमी करतात आणि आतून एक प्रकारची शांती निर्माण करतात. या क्षणांमध्ये तुम्ही स्वतःशी जोडले जाता, तुमच्या मनातले विचार स्पष्ट होतात आणि दिवसासाठी एक सकारात्मक मानसिक तयारी होत असते. हे फक्त मानसिक आरोग्यासाठीच नाही तर शरीरासाठीही फायदेशीर आहे. कारण शांत मनामुळे शरीरातील ताण कमी होतो आणि ऊर्जा योग्य दिशेने वापरली जाते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ही सवय आणखी महत्त्वाची ठरते, कारण उष्णतेमुळे चिडचिड, ताण आणि अस्वस्थता वाढण्याची शक्यता जास्त असते. जर दिवसाची सुरुवातच घाईगडबडीत झाली तर हा ताण दिवसभर वाढत जातो आणि काम करण्याची क्षमता कमी होते. पण जर तुम्ही सकाळी काही मिनिटे स्वतःसाठी काढून मन शांत ठेवलं तर तुम्हाला दिवसभर अधिक संयम, स्पष्टता आणि स्थिरता अनुभवायला मिळते. यामुळे तुम्ही कोणत्याही परिस्थितीत अधिक संतुलित प्रतिक्रिया देऊ शकता आणि अनावश्यक तणाव टाळू शकता. हळूहळू ही सवय तुमच्या जीवनशैलीचा भाग बनते आणि तुम्हाला जाणवू लागतं की तुम्ही अधिक सकारात्मक, शांत आणि एनर्जेटिक आहात. त्यामुळे सकाळी काही मिनिटे स्वतःसाठी देणं ही एक छोटी गोष्ट वाटत असली तरी ती तुमच्या संपूर्ण दिवसाला आणि आयुष्याला एक नवी दिशा देऊ शकते. मित्रांनो, उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला निरोगी, हलकं आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योग्य हायड्रेशन. अनेक लोकांना असं वाटतं की तहान लागली की पाणी पिणं पुरेसं आहे, पण खरं तर तहान लागणं ही शरीरात आधीच पाण्याची कमतरता झाल्याची निशाणी असते. उष्णतेमुळे शरीरातून घामाच्या रूपाने सतत पाणी आणि आवश्यक खनिजे बाहेर पडत असतात, ज्यामुळे शरीरात थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे आणि सुस्ती यांसारख्या समस्या निर्माण होतात. त्यामुळे दिवसभरात ठराविक अंतराने पाणी पिण्याची सवय लावणं खूप गरजेचं आहे. सकाळी सुरुवात पाण्याने केल्यानंतरही दिवसभर शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी नियमित पाणी पिणं आवश्यक आहे, कारण ते शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतं आणि अंतर्गत अवयवांना योग्य प्रकारे कार्य करण्यास मदत करतं. फक्त साधं पाणीच नाही तर नैसर्गिक हायड्रेशन देणारे पर्यायही तितकेच महत्त्वाचे ठरतात. नारळ पाणी, लिंबू पाणी, ताक किंवा घरगुती पन्हे यांसारखी पेय शरीराला केवळ पाणीच देत नाही तर त्यासोबत आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स आणि खनिजे देखील पुरवतात. हे घटक शरीरातील द्रव पातळी संतुलित ठेवण्यासाठी आणि उष्णतेचा प्रभाव कमी करण्यासाठी अत्यंत उपयोगी असतात. विशेषतः जे लोक जास्त वेळ बाहेर काम करतात किंवा व्यायाम करतात त्यांच्यासाठी अशा पेयांचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते. यामुळे शरीरातील ऊर्जा टिकून राहते आणि थकवा कमी जाणवतो, ज्यामुळे दिवसभर अधिक सक्रिय राहणं शक्य होतं. याशिवाय पाणी पिण्याची योग्य पद्धतही तितकीच महत्त्वाची आहे. एकदम जास्त पाणी पिण्यापेक्षा थोडं थोडं करून वेळोवेळी पाणी पिणं शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरतं. यामुळे पाणी शरीरात योग्य प्रकारे शोषलं जातं आणि किडनीवर अनावश्यक ताण येत नाही. खूप थंड पाणी पिण्याऐवजी सामान्य तापमानाचं किंवा किंचित थंड पाणी पिणं अधिक चांगलं असतं, कारण ते पचनक्रियेला मदत करतं आणि शरीराला अचानक तापमान बदलाचा धक्का बसत नाही. सकाळपासून रात्रीपर्यंत पाणी पिण्याचा एक साधा रुटीन तयार केल्यास शरीर आपोआप त्या सवयीशी जुळवून घेतं आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. उन्हाळ्यातील आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचा समतोल राखणं. घामामुळे सोडियम, पोटॅशियम आणि इतर खनिजे शरीरातून बाहेर पडत असतात, ज्यामुळे अशक्तपणा आणि स्नायूंमध्ये गोळे येण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे आहारामध्ये केळी, नारळ पाणी, दही आणि पाणीदार फळांचा समावेश केल्यास हे संतुलन राखण्यास मदत मिळते. हे पदार्थ शरीराला आवश्यक पोषण देतात आणि ऊर्जा टिकवून ठेवतात, ज्यामुळे तुम्ही दिवसभर अधिक स्थिर आणि उत्साही राहू शकता. हायड्रेशनचा परिणाम केवळ शरीरावरच नाही तर त्वचा आणि मानसिक आरोग्यावरही दिसून येतो. पुरेसं पाणी घेतल्याने त्वचा अधिक स्वच्छ, मऊ आणि चमकदार दिसते, कारण शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडतात. त्याचबरोबर मेंदूला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्यास लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते आणि मानसिक थकवा कमी होतो. त्यामुळे कामामध्ये एकाग्रता वाढते आणि दिवस अधिक उत्पादक बनतो. ही एक साधी सवय असली तर तिचा परिणाम संपूर्ण जीवनशैलीवर सकारात्मकपणे होत असतो. म्हणूनच योग्य हायड्रेशन ही फक्त एक सवय नसून उन्हाळ्यात शरीराला संतुलित, थंड आणि निरोगी ठेवण्याची एक मूलभूत गरज आहे. जर तुम्ही दिवसभर नियमित पाणी आणि नैसर्गिक पेय घेत राहिलात तर हळूहळू तुम्हाला शरीरामध्ये हलकेपणा, ताजेपणा आणि ऊर्जा यांचा अनुभव येईल. ही सवय अंगीकारल्यास केवळ उन्हाळ्याचा त्रास कमी होणार नाही तर तुमचं एकंदर आरोग्यही सुधारेल आणि तुम्ही अधिक आनंदी, सक्रिय आणि निरोगी आयुष्य जगू शकाल.
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्या त्वचेवर सर्वात जास्त परिणाम होत असतो, कारण वाढलेली उष्णता, घाम आणि सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज, तेलकट किंवा कोरडी होऊ लागते. अनेक वेळा आपण शरीराच्या आतल्या आरोग्याकडे लक्ष देतो, पण त्वचेची योग्य काळजी घेत नाही आणि त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स, टॅनिंग, काळेपणा आणि जळजळ यांसारख्या समस्या निर्माण होतात. सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही त्वचेची साधी पण योग्य काळजी घेतली तर दिवसभर तुमचा चेहरा अधिक फ्रेश, स्वच्छ आणि नैसर्गिकरित्या चमकदार दिसू शकतो. ही काळजी घेण्यासाठी महागडी उत्पादने वापरण्याची गरज नाही, तर काही साध्या सवयी अंगीकारल्या तरी मोठा फरक जाणवू शकतो. सकाळची सुरुवात चेहरा स्वच्छ धुण्यापासून करणे ही सर्वात मूलभूत आणि महत्त्वाची सवय आहे. रात्रभर त्वचेवर जमा झालेला घाम, तेल आणि धूळ सकाळी नीट साफ केली नाही तर ती त्वचेच्या छिद्रांमध्ये अडकते आणि पिंपल्स किंवा ब्लॅकहेड्स सारख्या समस्या निर्माण करते. त्यामुळे आपल्या त्वचेच्या प्रकारानुसार सौम्य फेसवॉश करून चेहरा स्वच्छ धुणे आवश्यक आहे. खूप कडक किंवा केमिकलयुक्त उत्पादने वापरण्याऐवजी त्वचेला सूट होणारे हलके आणि नैसर्गिक घटक असलेले पर्याय निवडल्यास त्वचा निरोगी राहते आणि तिचा नैसर्गिक समतोल बिघडत नाही. मित्रांनो, याशिवाय उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देणाऱ्या नैसर्गिक गोष्टींचा वापर केल्यास खूप फायदा होतो. गुलाब पाणी, काकडीचा रस किंवा ॲलोव्हेरा जेल यांसारख्या घटकांमध्ये त्वचेला शांत करणारे आणि थंड ठेवणारे गुणधर्म असतात. सकाळी चेहरा धुतल्यानंतर यापैकी एखादी गोष्ट हलक्या हाताने लावल्यास त्वचेवरील जळजळ कमी होते, ओलावा टिकून राहतो आणि त्वचा अधिक मऊ आणि ताजेतवानी वाटते. हे उपाय केवळ त्वचेला बाहेरूनच नव्हे तर आतूनही आराम देतात, ज्यामुळे तुम्हाला दिवसभर फ्रेश वाटतं. मित्रांनो, सूर्यप्रकाशापासून त्वचेचं संरक्षण करणं ही देखील अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. उन्हाळ्यात सूर्याच्या किरणांमधील UV रेज त्वचेवर थेट परिणाम करतात, ज्यामुळे टॅनिंग, काळेपणा आणि वेळेआधी सुरकुत्या येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावणं ही सवय अंगीकारणं खूप गरजेचं आहे. योग्य SPF असलेला सनस्क्रीन त्वचेला एक संरक्षणात्मक थर देतो, ज्यामुळे सूर्यप्रकाशाचा दुष्परिणाम कमी होतो आणि त्वचा दीर्घकाळ निरोगी राहते. याशिवाय त्वचेचं आरोग्य केवळ बाहेरून लावलेल्या गोष्टींवर अवलंबून नसून तुमच्या आहारावरही तितकंच अवलंबून असतं. जर तुम्ही पाणीदार फळे, भाज्या आणि पोषक आहार घेत असाल तर त्याचा सकारात्मक परिणाम त्वचेवर दिसून येतो. शरीरात योग्य पोषण मिळाल्यास त्वचा आतून हायड्रेट राहते, तिचा रंग अधिक उजळ दिसतो आणि ती नैसर्गिकरित्या ग्लो करते. त्यामुळे उन्हाळ्यात ताज्या आणि हलक्या आहाराचा समावेश करणे ही त्वचेच्या दृष्टीनेही महत्त्वाची सवय आहे. मित्रांनो, म्हणूनच त्वचेची काळजी घेणं ही फक्त सौंदर्याची गोष्ट नसून ती एक आरोग्यदायी सवय आहे, जी तुमचा आत्मविश्वास वाढवते आणि तुम्हाला दिवसभर फ्रेश ठेवते. जर तुम्ही ह्या साध्या सवयी नियमितपणे पाळल्या तर तुम्हाला जाणवेल की तुमची त्वचा अधिक निरोगी, स्वच्छ आणि चमकदार झाली आहे. मित्रांनो, ह्या छोट्या गुंतवणुकीचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर स्पष्टपणे दिसून येणार. मित्रांनो, आशा करतो की ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असणार. अशाच प्रकारच्या आरोग्यवर्धक कंटेंट्स करिता आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा. भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.